नमस्कार सगळ्यांना. मी शीतल. आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित आपण कधी गंभीरपणे विचारलाच नसेल. आपलं घर अस्वच्छ आहे म्हणून आपण अस्वस्थ असतो का? की आपण आधीच अस्वस्थ असल्यामुळे घर विस्कटलेलं असतं? आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण म्हणतो, वेळच नाही, नंतर आवरू, आज नाही जमणार. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 10 मिनिट रोज घर डिक्लटर केलं, तर तुमचं घरच नाही आयुष्यही बदलू शकतं. तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. कारण आज मी फक्त घर आवरण्याबद्दल नाही, तर मन, शिस्त आणि शांततेबद्दल बोलणार आहे. डिक्लटरिंग म्हणजे नेमकं काय? डिक्लटरिंग म्हणजे फक्त झाडू मारणं नाही, फक्त साफसफाई नाही. डिक्लटरिंग म्हणजे गरज नसलेल्या वस्तूंना, विचारांना आणि सवयींना दूर करणं. आपल्या घरात पडून असलेली, वापरात नसलेली भांडी, वर्षानुवर्ष न घातलेले कपडे, न उघडलेले ड्रॉवर, विस्कटलेले टेबल, या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर ओझं बनतात. रोज फक्त 10 मिनिट. पण कसं? मी इथे मोठ्या प्लॅनबद्दल बोलत नाही. यामध्ये फक्त एखादा ड्रॉवर, एखादा कपाटाचा कोपरा, एखादा शेल्फ किंवा फक्त बेडवर पडलेले कपडे. काय करायचं? टायमर लावायचा 10 मिनटं, फोन बाजूला ठेवून द्यायचा आणि फक्त एकच जागा आवरायला घ्यायची, एकच कप्पा आवरायला घ्यायचा, बस. अशा प्रकारे रोज जर 10 मिनिट, फक्त 10 मिनिट वेळ देऊन डिक्लटरिंग केलं, तर याचा रिझल्ट काय होईल बरं? याचा परिणाम काय होईल? चला तर बघूया. रिझल्ट नंबर 1, मनावरचा ताण कमी होतो. सतत विस्कटलेलं घर, सतत पसारा असलेलं घर म्हणजे डोक्यात सतत गोंधळ, नको असलेली ती चिडचिड आणि कारण नसतानाचा थकवा जाणवतो. जेव्हा घर हे थोडं स्वच्छ होतं, तेव्हा मन आपोआपच शांत व्हायला लागतं. कारण बाहेरची स्वच्छता ही मनाची शांतता, आतली शांतता असते. रिझल्ट नंबर 2, निर्णय घेणं सोपं होतं. घर जर विस्कटलेलं असेल तर छोट्या गोष्टींवर निर्णय घ्यायला जड जातं. हे ठेवू का, ते टाकू का, अशी गोंधळलेली अवस्था आपली होते. अगदी छोटे छोटे निर्णय सुद्धा घ्यायला आपल्याला अवघड जातं. आणि हेच डिक्लटरिंग केल्यानंतर आपले निर्णय स्पष्ट होतात. आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, या गोष्टी लवकर समजतात. तसंच आपला आत्मविश्वास वाढतो. आणि ही गोष्ट आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांमध्ये देखील उपयोगी पडते. रिझल्ट तिसरा, म्हणजे तिसरा फायदा असा की डिसिप्लिन आपोआप तयार होतं. आपण सगळेच डिसिप्लिन हवं असतं असं म्हणतो, पण सुरुवात कुठून करायची हे मात्र कळत नाही. दररोज 10 मिनिट वेळेवर आणि ठरलेल्या जागेसाठी हे केलं की शिस्त हळूहळू सवय बनते आणि सवय लाईफस्टाईल बनते. आणि मग डिसिप्लिन वेगळं करावं लागत नाही, ते आपोआपच होतं. रिझल्ट नंबर 4, वेळ वाचतो. फायदा नंबर 4, आपला वेळ वाचतो. घर आवरलेलं असलं तर वस्तू शोधायला वेळ जात नाही, सकाळची घाई कमी होते, कामाचा फ्लो बिघडत नाही आणि काम हे वेळेवर होतं. आणि जेव्हा वेळ वाचतो तेव्हा आपण तो वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपल्या मानसिक शांततेसाठी देऊ शकतो. डिक्लटरिंगचा 5वा चांगला फायदा, नात्यांमध्ये सकारात्मक बदल होतो. घरात जर सतत पसारा असेल तर वाद वाढतात, चिडचिड होते, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात आणि गैरसमज होतात. त्याचऐवजी जर घर हे स्वच्छ आणि सुटसुटीत असेल तर मन हलकं होतं, बोलण्यातही गोडवा येतो आणि वातावरण हे सकारात्मक बनतं. कारण घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर घर म्हणजे भावना. डिक्लटरिंगचा 6वा फायदा म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट वाढतो. जेव्हा तुम्ही रोज 10 मिनिटं स्वतःसाठी देता, तेव्हा मनाला एक संदेश जातो की मी माझी काळजी घेत आहे. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःचं घर नीट ठेवणं हीच खरं सेल्फ रिस्पेक्ट आहे. तसंच याने मानसिक डिक्लेटरिंग पण होतं. घर स्वच्छ करताना जुन्या आठवणी निघतात, काही गोष्टी सोडायला शिकलेलो असतो, तसंच आपली अटॅचमेंट कमी होत जाते आणि हळूहळू मनातले नको असलेले विचार, गिल्ट, नकारात्मक भावना यासुद्धा कमी व्हायला लागतात. हे असं डिक्लटरिंग करणं कोणासाठी बरं सगळ्यात उपयोगी असेल? तर हे डिक्लटरिंग सर्वांसाठीच उपयोगी आहे. मग ती गृहिणी असो, नोकरी करणाऱ्या महिला असोत किंवा न्यूली मॅरिड गर्ल्स असोत किंवा मेंटल पीस ज्यांना हवी आहे, अशा प्रत्येकासाठी, स्त्री पुरुषासाठी, प्रत्येकासाठी
डिक्लटरिंग महत्त्वाची आहे. मी परत सांगू इच्छिते की हे परफेक्शनबद्दल नाही, तर हे आहे कन्सिस्टन्सीबद्दल, छोट्या सवयींबद्दल, स्वतःवर प्रेम करण्याबद्दल. आजपासून एक निर्णय घ्या. मी रोज फक्त 10 मिनिट का होईना, पण माझं घर डिक्लटर करणार. पहा, तुमचं घरच नाही तर तुमचं आयुष्य देखील नक्कीच बदलेल. जर हा व्हिडिओ तुमच्याशी कनेक्ट झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या जागेपासून सुरुवात करत आहात. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि हार्ट टचिंग विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.